नमस्कार. स्वामी समर्थ लीला या चॅनलमध्ये आपलं स्वामी मेस स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे, स्वामींची एक खूप छान अशी कथा आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही रोज कथा ऐकता, त्यापैकीच आजची एक कथा आहे. स्वामी म्हणतात, साधना मार्गावर चालणाऱ्या साधकांना श्री स्वामींनी हा एक महत्त्वाचा मंत्र दिला आहे. आपल्याला साधना सुरू करताच लगेच फळ प्राप्त व्हावे अशी अपेक्षा करणाऱ्या साधकांना श्री स्वामी उतावळा तो बावळा किंवा उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असे म्हणत असतात. साधनेमध्ये घाई किंवा हट्ट चालत नाही. हट्टाने काही करू केले तर त्याचे विपरीत परिणाम होतात. वास्तविक जीवनाच्या सर्वच अंगात संयमाची अतिशय आवश्यकता असते. आपले इस्पित केव्हा साध्य होईल याची वाट न पाहता आपली उपासना चालू ठेवावी लागेल. यामध्ये सगुण भक्तीतील चरम अवस्था, केवळ निर्गुणाची उपासना अथवा सगुणातून निर्गुणाला जाणून घेणे अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. हे सर्व करताना उतावळेपणा करून चालत नाही. आपले हे ध्येय साध्य करणाऱ्यांसाठी उपासनेचे जे निरनिराळे मार्ग प्राचीन काळापासून चालत आले आहेत, त्यातील कोणत्याही एका साधना मार्गाची निवड केली पाहिजे आणि नंतर एकाग्रतेने, सातत्याने व नियमितपणाने आपले ध्येय साध्य होईपर्यंत उपासना करीत राहिले पाहिजे. या मार्गावर सुदैवाने सद्गुरूंची प्राप्ती झाल्यास ते साधकाचे भाग्यच म्हटले पाहिजे. परंतु अशी सद्गुरूंची प्राप्ती झाली नाही तरी त्याकरता थांबून न राहता उपासना कसोशीने चालूच ठेवली पाहिजे. सद्गुरूंची प्राप्ती हा मंत्र या मार्गावरील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. एकदा आपण ध्येय निश्चित केले आणि त्या मार्गाने निष्ठेने वाटचाल चालू ठेवली की ते ध्येय निश्चित प्राप्त होते. या संबंधी श्री ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये अतिशय आश्वासक उपदेश केला आहे. ते म्हणतात, तव कृष्णा म्हणती पार्था जया मोक्ष सुखी असता, तया मोक्षा वाचुनी अन्यथा गती आहे गा. परी एतुले हिची एक घडे जे माझारी विसवावे पडे, तेही परी ऐसेनी सुरवाडे जो देवा नाही. एरवी अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता, तरी दिवसा आधी ठाकीता सोहन सिद्धिते. परी ते तुला वेगू नवेची म्हणून विसावा तरी निकाची. पाठी मोक्ष तो व तैसाची ठेविला असे. याचा अर्थ असा की तोपर्यंत ध्येय निश्चित आहे तोपर्यंत साधना चालू ठेवली असता ते केव्हा तरी प्राप्त होतेच. एखाद्या वेळी ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणी दिवसा उजेडी पोहोचता आले नाही तर विसावा घ्यावा लागतो. साधकाच्या बाबतीत ही विश्रांती म्हणजे चिरनिद्रा असते, परंतु या विश्रांतीचेही सुख त्याला असे मिळते की ते देवांनाही प्राप्त नाही. चालताना ध्येय साध्य झाले तर उत्तमच, परंतु विश्रांती घ्यावी लागली तरी त्यानंतर पुढील प्रवासाचा मार्ग आपोआप चालू होतो. याकरता ही वाटचाल जन्मजन्म. या बाबतीतही श्री ज्ञानेश्वर माऊलींनी अतिशय उत्कृष्ट उदाहरणे समजावून सांगितले आहे. ते म्हणतात, सुक्षेत्रियानी वोलटे बीजही पेरले गोमटे, तरी अलोट फळ भेटे परी वेळे की गाम. उत्तम कसलेल्या जमिनीत कसदार बियाणे पेरले, जमिनीची उत्तम मशागत केली तरी सुद्धा पीक हाती येण्यास काही काळ जावाच लागतो. काही साधकांची भावना अशी असते की आपणास सद्गुरू भेटले आणि त्यांनी बीजमंत्र दिला म्हणजे अंतिम ध्येय प्राप्त झाले. ही धारणा बरोबर नाही. सद्गुरूंकडून बीजमंत्र मिळणे हे साध्य नसून साधन आहे आणि तिथूनच साधनेची खरी सुरुवात होते. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तैसा वैराग्य लाभू झाला, वरी सद्गुरूही भेटला, जीवी अंकुरू फुटला विवेकाचा. तेने ब्रह्मा एक आधी एर आगीची भ्रांती, ही कीर प्रतीची गाढ केली. साधनेमध्ये संयमाचे किती महत्त्व आहे हे यावरून लक्षात येईल. साधनेमध्ये घाई केल्यास कसा विपरीत परिणाम होतो यासंबंधी प्रत्यक्ष घडलेली एक घटना आहे. अमेरिकेत श्री विजय अरणके हे स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत. ते आपल्या कुटुंबासमवेत ऑगस्टा म्हणजे जॉर्जिया येथे राहतात. श्री विजय यांना साध्वी स्वामी चिदविलासानंद यांनी सिद्ध कुंडलिनी योगाच्या ध्यानधारणेची दीक्षा दिली आहे. त्या गणेशपुरीच्या स्वामी मुकुंदनंदाच्या शिष्या आहेत. श्री अरणके गेली 10 वर्ष या सिद्ध कुंडलिनी योगाचा अभ्यास करीत आहेत. अशा तीव्र सिद्ध कुंडलिनीच्या जागृतीनंतर जी शक्ती निर्माण होते ती आत्मसात करून शरीरस्थ योग चक्राद्वारे मार्गस्थ करावी लागते. या अभ्यासातील तंत्रशुद्धता आणि शक्तीचा समतोल साधण्यासाठी त्यांना कुशल आणि अभ्यासू तज्ज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनही लाभले होते. परंतु आपल्या दैवी उत्कर्षाच्या वाटेवर अंतिम साध्य त्वरित साध्य करण्याच्या अतिउत्साहात श्री विजय यांनी
स्वामींनी शक्तिस्तंभन करणाऱ्या काही विशिष्ट क्रिया केल्याच नाहीत. त्यामुळे शरीरस्थ ऊर्जा या योगाभ्यासातील ठराविक स्रोतातून न जाता भलत्याच मार्गाने जाऊन त्यांच्या प्रकृतीत काही विकृती निर्माण झाल्या. वैद्यकीय शास्त्रातील अत्याधुनिक सखोल परीक्षणानंतरही त्यांच्या शारीरिक विकृतीचे निदान होऊ शकले नाही. अशा प्रसंगी सुदैवाने त्यांची श्री स्वामी समर्थ परंपरेतील साक्षात दुवा सौ शकाताई आगटे यांच्याशी भेट झाली. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सौ शकाताईंना श्री स्वामींच्या आज्ञेनुसार त्यांना शक्तिपात दीक्षा दिली. या दीक्षा देण्याच्या प्रसंगी श्री अरानकी यांचे देहभान हरपले. या ध्यानधारणेतून देहभानावर आल्यावर त्यांना आपण पूर्णपणे बरे झाल्याचे आणि आपल्याला नवजीवन प्राप्त झाल्याचे जाणवले. साधनेमध्ये आपल्याच हट्टाने घाई केल्यास कसा विपरीत परिणाम होतो हे सांगणारी ही कथा फार बोलकी आहे. प्रत्येकाला अशी चूक दुरुस्त करण्याची संधी मिळेलच असे नाही. सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीची गोष्ट आपण सर्वांना माहीत आहे. म्हणून सर्व साधकांनी श्री स्वामींच्या उतावळा तो बावळा या उपदेशावर पूर्ण विश्वास ठेवून आपल्या साधनेत यथा योग्य वाटचाल करावी. म्हणजे त्यास योग्य वेळी श्री माऊलींनी आश्वासित केल्याप्रमाणे फळ मिळेल हा विश्वास बाळगला पाहिजे. तर स्वामी भक्तो, तुम्हाला ही आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी दिलेल्या उपदेशाची कथा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हालाही जर अशा वेगवेगळ्या स्वामींच्या कथा ऐकायला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये आवडतात असा रिप्लाय द्या आणि श्री स्वामी समर्थ ही लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.